नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले भूगोल या विषयावर काही प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रातील एकूण जंगलापैकी किती टक्के जंगले ही महाराष्ट्र वन खात्याच्या ताब्यात आहे? महाराष्ट्रातील एकूण जंगलापैकी 80% जंगले ही महाराष्ट्र वन खात्याच्या ताब्यात आहे. नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? नैऋत्य मोसमी वारे जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वाहतात. अमरावती जिल्ह्यातील चिखलदार हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे? अमरावती जिल्ह्यातील चिखलदार हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या पर्वतामध्ये आहे. औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण हिंगोली या जिल्ह्यात आहे. रेगूर कशास म्हणतात? रेगूर काळ्या मातीस म्हणतात. वसई हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? वसई हे ठिकाण केळीसाठी प्रसिद्ध आहे. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे धुळे ते नागपूर. लोकमत हे मराठी वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? लोकमत हे मराठी वृत्तपत्र नागपूर येथून प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील एकूण दूध पुरवठ्यापैकी किती टक्के दूध पुरवठा सहकारी संस्थामार्फत होतो? महाराष्ट्रातील एकूण दूध पुरवठ्यापैकी 85% दूध पुरवठा सहकारी संस्थामार्फत होतो. शहरीकरणाबाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? शहरीकरणाबाबतीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा मानला जाणारा जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा मानला जाणारा जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. महाराष्ट्र बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र बियाणे महामंडळाची स्थापना 1976 मध्ये करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव अभयारण्य कशासाठी राखीव आहे? अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव अभयारण्य काळवीटसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणता उपग्रह भारताने कोणत्याही राष्ट्राच्या मदतीशिवाय भारतातूनच अवकाशात सोडला? आर्यभट्ट हा उपग्रह भारताने कोणत्याही राष्ट्राच्या मदतीशिवाय भारतातूनच अवकाशात सोडला. भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानाचा कारखाना आहे? भारतात वरीलपैकी सर्व म्हणजेच नाशिक, बँगलोर, कानपूर या सर्व ठिकाणी विमानाचा कारखाना आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? स्पेस ॲप्लिकेशन सेंटर ही संस्था अहमदाबाद येथे आहे. भारतीय अंतराळ आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? भारतीय अंतराळ आयोगाची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली. भारतातील खालीलपैकी कोणत्या बंदराच्या मुक्त बंदर म्हणून उल्लेख केला जातो? भारतातील कांडला या बंदराचा मुक्त बंदर म्हणून उल्लेख केला जातो. विभागीय आयुक्त हा जिल्हा नियोजन मंडळाचा कोण असतो? विभागीय आयुक्त हा जिल्हा नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष असतो.
खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत? खालीलपैकी विदर्भ या विभागात सर्वाधिक जंगले आहेत. वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो? जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी जिल्हा अधिकारी असतो. महाराष्ट्रात लोकसंख्यांची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात लोकसंख्यांची सर्वात जास्त घनता मुंबई शहर या जिल्ह्यात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात जांभी प्रकारची मृदा आढळते. पुणे सातारा मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? पुणे सातारा मार्गावर खंबाटकी घाट आहे. महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? महाराष्ट्रातील कागद उद्योग डहाणू, ठाणे, पर्वतवाडा, बल्हारशाह, चंद्रपूर या सर्व ठिकाणी विस्तारलेला आहे. महाराष्ट्रात पेनिसिलिनचा कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात पेनिसिलिनचा कारखाना पिंपरी चिंचवड येथे आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग आहे मराठवाडा. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोरकू ही आदिवासी जमात अमरावती या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठे आहेत? महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठे आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर वसले? खालीलपैकी गोदावरी नदीकाठी नांदेड शहर वसले आहे. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे कोल्हापूर. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.